नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घराचं कन्स्ट्रक्शन करताना बांधकाम असेल, प्लास्टर असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, पाणी किती दिवस मारलं पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर घराचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे. जर तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शन करताना या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचं घराचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते मजबूत होणार आहे. कारण मित्रांनो, पाणी मारणं खूप गरजेचं असतं. आपण मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरतो, सिमेंट असेल, सँड असेल, स्टील असेल, सर्व गोष्टी चांगल्या क्वालिटीचं वापरतो. पण पाणी मारताना जर आपल्याकडून हायगाई झाली तर घराचं कन्स्ट्रक्शनचं काम मजबूत होत नाही. त्यामुळे तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये किती दिवस पाणी मारलं पाहिजे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनविषयी सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, बांधकाम असेल तर बांधकामाला कमीत कमी 7 दिवस ते 10 दिवस या रेंजमध्ये तुम्हाला पाणी मारायचे आहे. दिवसातून किती टाईम पाणी मारू शकता? 3 ते 4 टाईमसुद्धा पाणी मारू शकता ऋतूप्रमाणे. जसं ऊन असेल, जास्त प्रमाणात ऊन असेल तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा मारू शकता. ऋतूप्रमाणे सुद्धा तुम्हाला पाणी मारायचं आहे. जर पावसाळ्यात असेल तर पावसाळ्यामध्ये जास्त पाणी मारणं योग्य आहे का? नाही. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये थोडंफार कमी आणि उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी मारण्याचं. आता तुम्ही घराचं कन्स्ट्रक्शनचं काम कधी चालू करताय, कोणत्या ऋतूप्रमाणे, त्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंड असतात. पण पाणी मारणं गरजेचं असतं. पावसाळ्यामध्ये पाणी मारायला कमी लागतं कारण पाऊस चालू असतो. बांधकाम असेल तर बांधकामाला 7 ते 10 दिवस या रेंजमध्ये पाणी मारायचे आहे. 3 ते 4 टाईम तुम्ही दिवसातून पाणी मारू शकता. प्लास्टर असेल तर प्लास्टरला सुद्धा तुम्ही 7 ते 10 दिवस या रेंजमध्ये पाणी मारू शकता. 3 ते 4 टाईम सुद्धा पाणी मारू शकता ऋतूप्रमाणे. आता कॉलम असेल तर कॉलमला 10 दिवस ते 14 दिवस या रेंजमध्ये पाणी मारू शकता. कारण कॉलमला जे RCC काम असतं त्याला क्युरिंगला टाईम लागत असतो, त्यामुळे तुम्हाला जास्त काळ पाणी मारावे लागते. RCC कामासाठी 10 दिवस ते 14 दिवस या रेंजमध्ये पाणी मारा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर स्लॅबला तुम्हाला जास्त दिवस पाणी मारावे लागतं. किती दिवस? 14 दिवस ते 21 दिवस या रेंजमध्ये तुम्हाला पाणी मारावं लागतं. तर स्लॅबवरती पाणी मारण्याची वेगळी टॅक्ट असते. स्लॅबवरती तुम्हाला जे आळे असतात ते आळे बनावं लागतात. म्हणजे तुम्हाला जो पाण्याचा साठा असतो तो स्लॅबवरती थांबला पाहिजे. असे तुम्हाला 14 दिवस ते 21 दिवस कंटिन्यू स्लॅबवरती पाणी थांबवायचे आहे. त्यावेळेस स्लॅबची जी मजबूती असते त्या अधिक वाढत असते. समजलं मित्रांनो? बांधकामाबद्दल सांगितलं तुम्हाला, प्लास्टरबद्दल सांगितलं, कॉलमबद्दल सांगितलं, स्लॅबबद्दल सांगितलं. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.